तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे आता इयत्ता पहिलीची परीक्षा पास झाले आहात आणि दुसरीच्या वर्गात आलेत. त्यानंतर आपण छान बाउन्स बॉल ही कविता तुम्हाला शिकवली. आजच्या या तासिकेमध्ये आपण तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती शिकवणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून इंग्रजीमध्ये बोलताना कोणता शब्द वापरायचा हे पाहणार आहोत. तर बघा, आजचा आपला जो घटक आहे, जी कृती आहे, तिचं नाव आहे से प्लीज. प्लीज म्हणजे काय? कृपया. म्हणजे कोणतीही गोष्ट विचारताना काय म्हणायचं? कृपया म्हणजे विनंती करायची. बघा 1.2 ॲक्टिव्हिटी टाईम म्हणजे कृती करायची वेळ. टाईम म्हणजे वेळ. लिसन केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक ऐका. अँड ॲक्ट. ॲक्ट म्हणजे कृती करा. ओनली व्हेन म्हणजे फक्त तेव्हाच जेव्हा मी आय से प्लीज, जेव्हा मी काय म्हणेल? प्लीज म्हणेल. चला, रेडी आहेत सगळे? चला मग फक्त काय करायचं? मी म्हणेल तेव्हा कृती करायची आणि प्लीज जर ऐकू आलं नाही तर कृती करायची नाही. बघा, प्लीज सिट डाऊन म्हणजे खाली बसा. त्यानंतर दुसरी कृती, प्लीज स्टँड अप म्हणजे उभे राहा. त्यानंतर तिसरी कृती बघा, टर्न अराउंड. बघा, हा एक मुलगा वळलेला आहे. टर्न अराउंड म्हणजे वळणे. पण तुम्ही सर्वांनी वळायचे का नाही? का नाही वळायचे? कारण शिक्षक प्लीज म्हणले आहेत का टीचर? नाही. पुढची कृती बघा, प्लीज हॉप ऑन वन लेग. प्लीज म्हणजे कृपया. हॉप म्हणजे उडी मारा. कशी उडी मारायची? वन लेग म्हणजे एका पायावर उडी मारा. त्यानंतर पुढची कृती, हॉप ऑन टू लेग. दोन्ही पायावर उडी मारा. आता मारसाल का उडी? बरं नाही. का नाही? कारण प्लीज म्हटलं गेलं नाही. तर मग पुन्हा एकदा बघा, प्लीज हॉप ऑन टू लेग्स. हां, छान, सर्वांनी उडी मारली. तर बघा, अशा पद्धतीने ही एकदम छोटीशी कृती आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला फक्त प्लीज हा एक शब्द शिकायचा आहे. प्लीज म्हणजे कृपया. आलं लक्षात सर्वांच्या? सर्वांना समजलं?